सोलापूरमधली बातमी आहे। जिल्ह्यातील बक्षी हिप्परगा इथे पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून रसायन नष्ट करण्यात आले आहे, ज्याची किंमत आहे 7 लाख रुपये। सोलापुरातली ही कारवाई समोर येते। 30,000 लिटर रसायन जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। या प्रकरणी दोघांवर गुन्हा देखील दाखल झालाय। शिवकुमार पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, या कारवाईबद्दल तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत? अश्विन, आज भल्या पहाटे हे पथक आहे ते बक्षी हिप्परगाच्या तांड्यावरती दाखल झालेलं होतं आणि हे जे बक्षी हिप्परगा असेल, मुळेगाव असेल, हे जे तांडे आहेत हे हातभट्टी दारूच्या निर्मितीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत। परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये ग्रामीण पोलिसांनी जी व्यापक मोहीम हाती घेतली आहे हे प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे। परंतु उरले सुरले सगळे हातभट्ट्याच्या जे दारू आहेत त्या सुद्धा उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने एक विशेष टीमची स्थापना करण्यात आलेली होती। त्यामुळे तालुका पोलिसांच्या अखत्यारीत असलेलं हे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत अभय डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली आज ही कारवाई झाली आणि जवळपास 3,400 लिटर एवढं रसायन हे जप्त करण्यात आलेलं आहे। एकूण 7 लाखांच्या घरात ही जप्त केलेली रक्कम आहे। 152 बॅरल्स मध्ये हे भरून ठेवण्यात आलेलं होतं आणि एक घरोघरी आणि गावागावापर्यंत ही हातभट्टीची दारू पोहोचवण्यात येत होती। आज झालेल्या कारवाईमध्ये एकूण दोघांना अटक करण्यात आलेली आहे। दोघांवर बेकायदा हातभट्टी निर्मितीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई ग्रामीण पोलिसांकडून अशीच चालू राहणार। अश्विन, धन्यवाद शिवकुमार या सगळ्या माहितीबद्दल।